नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयची वाट पाहत आहे, कारण अक्षय अजूनपर्यंत आलेले नाही. ते नक्की अण्णांना घेऊन येतील म्हणून रमा आता बाहेरच इकडे केव्हा येतील याची वाट पाहत असते. आणि तेवढ्यात पार्वती आजी तिच्यासाठी ताट घेऊन येते आणि म्हणते की रमा, अगं किती उशीर झालेला आहे, खाऊन घे ना. त्यावरती रमा म्हणते की हे बघा आई आजी, आणि हे बघ तू स्वतःचे हेळसांड करत आहे, त्यामुळे थोडंसं तरी खाऊन घे. आता रमा म्हणते की नाही आजी, ते येतीलच. जोपर्यंत अण्णांना मी बघत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास नाही जाणार. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हे ताट मी इथे ठेवत आहे, तू जेवण करून घे. आणि ताट ठेवून पार्वती आजी आत निघून जातात. तेव्हा आता रमा ताट घेऊन आत येते. बराच वेळ होतो परंतु अण्णा अजूनपर्यंत अक्षय सोबत काही आलेले नाही. रमा ताट घेऊन आत येते आणि आता टेबलवर ठेवते. अण्णा येतीलच त्यांच्याबरोबर, मग सगळे आता बरोबरच जेवू, त्यांच्यासोबतच जेवेल असे ठरवते आणि कधी येतील ते. म्हणून आता तेवढ्यात अक्षय येतो. आता मात्र अक्षयला बघून रमा म्हणते की आलात का तुम्ही. अक्षय अगदी गंभीर अगदी पावलाने आत येत असतो. आता रमा अक्षयचा हात धरते आणि म्हणते की अण्णा कुठे आहे, आणि धावतच ती बाहेर जाते. अण्णा कुठे आहेत, अण्णा अण्णा असा आवाज देते आणि अण्णा कुठे दिसत नाही. म्हणून परत मागे येते आणि अक्षयला विचारते की तुम्ही तर म्हणाला होता अण्णा येणार आहे म्हणून, अण्णा तुमच्या बरोबर का आले नाही, तुम्ही एकटे कसे आलात, बोला ना प्लीज, अण्णा कुठे आहे, तुम्ही एकटे का आलात. रमा सारखं हेच विचारत असते. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तू जरा अगोदर शांत हो. अण्णा तेथून निघाले आणि त्यांना बेल सुद्धा मिळालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते मात्र आता तुझ्या सोबत येऊ शकत नाही, त्यांना बेल सुद्धा मिळालेली आहे. तेव्हा आता रमा म्हणते की ते असं का म्हणतात, मी त्यांची मुलगी आहे, माझ्यासमोर येऊ शकत नाही म्हणजे अण्णा असं म्हणू शकत नाही, तुम्ही खोटं बोलतात, तुम्ही गेलाच नाही अण्णांना आणण्यासाठी. तेव्हा आता रमा खूप रडत असते. तर अक्षय म्हणतो की शांत हो, आणि जो काही अण्णांचा व्हिडिओ मेसेज आहे तर तो मात्र आता रमाला दाखवतात. रमा आता तो जेव्हा बघते रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं, आणि रमा जेव्हा ते सगळं काही बघते तर तेव्हा मात्र आता लगेच रमाला हे सर्व बघून एक धक्काच बसतो. आणि त्या तांबटकराचा विषय मात्र तुम्ही सोडून द्या, त्यांच्या नादाला सुद्धा लागू नका. तेव्हा आता रमा म्हणते की हे सगळं खोटं आहे, अण्णा असे पळून नाही जाऊ शकत, माझा नाही विश्वास. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की हो, माझा सुद्धा विश्वास नव्हता बसत, परंतु आता हा अण्णांनी पाठवलेला मेसेज आहे ते सत्य आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेलच. तेव्हा आता रमा खूप रडत असते आणि या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर अक्षय म्हणतो की हो, यात गडबड आहे, परंतु आपण तरी सुद्धा काहीच करू शकत नाही, आपण त्यांना शोधू, यात दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. तेव्हा आता रमा म्हणते की आपण त्यांना कसं शोधणार. तर अक्षय म्हणतो की हे बघ रमा, आत्ता तो विषय सोडून दे, आत्ता तू जेवण करून घे. रमा डायरेक्ट अक्षयला म्हणते की मला भूक नाही. तेव्हा आता अक्षय तिला समजावतो. अक्षय म्हणतो की असं म्हणून कसं चालेल, ताकद हवी आहे ना, आणि चल जेवण करून घे. तेव्हा आता रमा काही ऐकायला तयार नसते आणि तेवढ्यात मात्र पडद्याच्या आड अक्षयला कोणाची तरी सावली दिसते आणि अक्षय पाहत असतो. अक्षय लगेच उठतो. तेव्हा ते कोणीतरी तेथून जात आहे हे अक्षयच्या लक्षात येते. तेव्हा आता लगेच रमा विचारते की काय झालं, तुम्ही कुणाला बघतात. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, आणि अक्षय इकडे तिकडे मात्र शोधत असतो, कसला तरी विचार तो करतो. तेव्हा आता तो बळजबरीने रमाच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की चल जेवण करून घे, एक घास का, एक घास. त्यावरती आता रमा विचारते तुम्ही खाल्लं का, तुम्ही नाही ना खाल्लं, मला माहिती आहे तुम्ही उपाशी आहात. तेव्हा आता रमा तोच घास आता चमच्याने अक्षयला भरवते. अक्षय म्हणतो की हो ना, आता चल, आता मात्र हट्ट करायचा नाही. आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर कॉल येतो, परंतु हा मात्र कॉल नसतो, हा अलार्म असतो. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णांचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे मात्र मी लावून ठेवला होता, उद्या मात्र षष्टी पूर्ती करायची होती, सगळी तयारी केली होती, शेवटी आता सगळं काही थांबवावं लागेल. त्यावरती अक्षय म्हणतो की काही थांबवायचं नाही, काही झालं तरी उद्याचा कार्यक्रम करायचा. तर रमा म्हणते की अण्णा. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काही झालं तरी अण्णा येतील म्हणजे येतीलच. या कार्यक्रमाची हा आवाज आणि या कार्यक्रमाची हाक म्हणजे तुझी हाक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. कार्यक्रम काही झाला तरी करायचा, तुझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यामुळे ते नक्की धावत येतील म्हणजे येतील आणि त्यांना यावंच लागेल. कदाचित त्यांचा काहीतरी नाईलाज होईल आणि ते नक्की येतील. हे बघ, अजिबात असं रडायचं नाही आणि असे हातपाय गाळायचे नाहीत. हे बघ, काही झाले तरी आता लढायचं आहे, रडायचं नाही. हे बघ, ते तुझे सुद्धा अण्णा आहेत आणि माझे सुद्धा कोणीतरी आहेत. काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांना शोधायचं म्हणजे शोधायचं. हे बघ, आपण दोघं जर असे एकत्र राहू, एकत्र सगळं काही करू तर जगातील कोणतीही ताकद आपल्याला वेगळं नाही करू शकत. अण्णांसाठी तू माझी साथ देशील ना. तेव्हा आता अक्षय आपला हात पुढे करतो आणि रमा अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि हो असं म्हणते. तर अक्षय म्हणतो की चल, आता त्यासाठी जेवावं तर लागेलच. आणि अक्षय मात्र आता रमाला जेवूच घालतो, ते पण आपल्या हाताने. आणि दोघे आता जेवण वगैरे झाल्यानंतर अक्षय आपल्या रूममध्ये येतो आणि एकटाच आता अण्णांबद्दल विचार
करत बसलेला आहे तेव्हा त्याचं दुसरं मन मात्र त्याला अगदी अण्णांचा विचार करताना हे सांगत आहे की अक्षय, अरे काय रे, कुठे हरवलास? अण्णांचा विचार करतोय. तू तर रमाला प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी अण्णांना तू परत घेऊन येशील म्हणून. मग काय झाला? का मोकळ्या हाताने परत घरी आलास? तेव्हा आता अक्षय त्याला म्हणतो की हे बघ, आता मात्र माझे हात कितीही रिकामे असतील तरी सुद्धा काही झालं तरी अण्णांना मी शोधणार म्हणजे शोधणारच. आणि मला तर असं वाटतं की अण्णा नक्की येतील, ते स्वतःहून येतील, हा माझा शब्द आहे. मी पूर्ण खात्रीने सांगतो, अण्णा येतील म्हणजे येतीलच. तेव्हा आता अक्षयचं मन त्याला विचारतं की अरे कुणाचा शब्द? तुझा शब्द की अण्णांचा शब्द? काय बोलतोस अक्षय तू हे? अक्षय, तुला परिस्थितीचं गांभीर्य काय आहे ते कळतं का? अण्णा परत नाही होऊ शकत. काही झालं तरी अण्णांनी जो व्हिडिओ मेसेज पाठवलेला आहे त्यावरून तुला कळतं का अक्षय? अरे अण्णा नाही येऊ शकत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, काही झालं तरी मी खात्रीने सांगतो की अण्णा येतील म्हणजे येतीलच. आणि अक्षय खात्रीने सांगत असतो की ते नक्की येतील. परंतु आता अक्षयचं मन म्हणतो की हे बघ, विश्वास आणि अंधविश्वास या अगदी यामध्ये एक पुसट अशी रेषा असते. आणि हे बघ अक्षय, आता जे काही तू वागतो त्यामध्ये अगदी पुष्ट असा अंधविश्वास आहे. त्यामुळे अण्णा काही झालं तरी नाही येऊ शकत. आणि हे बघ, तुला काहीच कळत नाही की नक्की हे सर्व काय चाललेले आहे, की तू याकडे दुर्लक्ष करतोस. नक्की तुझं काय सुरू आहे? आणि त्या ज्या काही माणसाचा अपघात झालेला आहे त्या अनोळखी माणसाकडे मात्र अण्णांचं व्हॅलेंट आणि हे घड्याळ वगैरे कसं गेलं बरं? तू म्हणतो की अण्णांचा अपघात झालेला नाही, अण्णांनी मुद्दाम हे सर्व केलेलं आहे, अण्णांचा आपण पाठलाग करणं सोडून देण्यासाठी. आता अण्णांना एकट्याला राहायचं आहे, रमाला तोंड दाखवायचं नाही, त्यासाठी हे सगळं मुद्दाम अण्णांनी केलं असेल. मग त्या वस्तू अण्णांकडे गेल्या कशा असतील? त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला? त्यांचा मृत्यू कसा झाला? ह्या सगळ्या गोष्टी योगायोग वाटतात का अक्षय तुला? आणि हे प्रकरण फार मोठं असेल याची शंका तुला येत नाही का अक्षय? आणि ह्या सगळ्यामुळे रमाला जर त्रास झाला हे तुला चालणार आहे का? त्यावरती अक्षय म्हणतो की हो, मला सुद्धा हे सगळे काही प्रश्न पडतात, ही सगळी काही शंका मला येते. परंतु आणि तेवढ्यात मात्र आता जो काही व्यक्ती आता त्या पडद्याच्या आत मात्र हे सगळं काही अगदी पाहत असतो, नक्की कोण आहे ही व्यक्ती? तिची फक्त सावली आपल्याला दिसते. म्हणून अक्षय आता लगेच उठून उभा राहतो. तर पडद्यामागे असणारी व्यक्ती आहे तर ती लगेच आता बाजूला जाऊन लपते. अक्षयला आता दोनदा असा संशय येतो, नक्की कोण आहे? कोण अगदी चोरून हे सर्व करत आहे? तर अक्षय स्वतःलाच विचारतो की असं का वाटतं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे म्हणून. मग झोपलेली असते आणि अक्षय म्हणतो की नक्की कोणीतरी त्या खिडकीमध्ये होतच, मी अगदी भास वगैरे मला होत नाही, नक्की कोणीतरी आहे. त्यानंतर अक्षय आता विचार करतो आणि झोपी जातो. दुसऱ्या दिवशी अण्णांची षष्ठपूर्ती असते. सगळी काही तयारी केलेली असते. सगळेजण मात्र आता अगदी सगळी तयारी करतात. शाळेमध्ये आता सगळ्यांची अगदी या षष्ठीपूर्तीसाठी तयारी सुरू असते. आता मात्र जो आनंद वगैरे आहे तर तो सुद्धा पूर्ण तयारी करतो, फुलांचा बुके वगैरे घेऊन आलेला आहे. आणि अक्षय मात्र आता आनंदला म्हणत आहे की हे बघ, सगळं काही आता अण्णापर्यंत गेलं पाहिजे, मीडियापर्यंत अगदी पोहोचायला हवं. आणि रमाने हा सगळा घाट का घातलेला आहे हे आता अण्णापर्यंत पोहोचलंच पाहिजे. मीडिया वगैरे सगळे जणांना तुम्ही इथे बोलवा आणि हे षष्ठीपूर्तीचा कार्यक्रम अण्णापर्यंत गेलाच पाहिजे. हे सगळं अण्णापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की सगळं काही क्लॅरिटी आहे, ते व्यवस्थित रेडी आहे, कॅमेरे सगळे काही सेट वगैरे आहे, तू टेन्शन घेऊ नको अक्षय, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठरल्याप्रमाणे व्यवस्थित होईल. तेव्हा आता अक्षय इकडे तिकडे बघतो आणि ठरल्याप्रमाणे काहीच मला व्यवस्थित वाटत नाही असे स्वतःच्या मनाला म्हणत असतो. तेव्हा अक्षयच्या मनावर दडपण असतं. तर आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेवढ्यात अभि आता त्याची तयारी सुरू असते. तर अक्षय अभिला आवाज देतो आणि त्याला बोलावतो आणि हे त्याला म्हणतो की हे बघ, ताई आणि दादाला मी जे काम दिलेले आहे ते काम करत आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा आता एक काम आहे, मी तुला जे काम सांगतो ते ऐकून घे. तेव्हा आता जो काही माणूस पाठलाग करत आहे त्याबद्दल मात्र आता अक्षय अभिला सांगतो. अभि म्हणतो की काय बोलतोस? आता अक्षय त्याला म्हणतो की हे बघ, ऐकून घे, शांतपणे ऐकून घे, मी जे काही सांगतो ते. काल मुंबई पासून मात्र तो माणूस माझा पाठलाग करत आहे, तो माझ्या मागे आहे. आता तरी तो इथे आला असं मला वाटत नाही, पण प्लीज तू त्याकडे लक्ष ठेव, सगळीकडे तू नीट लक्ष ठेव आणि काही जरी वाटलं तर लगेच मला सांग. तेव्हा आता अभि म्हणतो की ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको, मी सगळं काही सांगतो, त्यावर लक्ष ठेवतो, जे काही असेल मी तुला लगेच सांगतो, फक्त तो माणूस कोण आहे माझ्या लक्षात येऊन दे. त्यावरती अक्षय म्हणतो की चला तर सुरू कर. अभि म्हणतो की ठीक आहे. तेव्हा आता आलेले जे काही पाहुणे मंडळी आहे तर ते मात्र आता सगळेजण एकत्र तिथे बसतात. अक्षय स्टेजवर येतो. रमा आणि बाकीचे सर्व काही मॅडम वगैरे, शाळेचे सगळे शिक्षक स्टाफ वगैरे सगळे आलेले असतात. सगळेजण आता अण्णांच्या षष्टीच्या कार्यक्रमाला हजर असतात. अक्षय आता सगळ्यांचं
अगदी आभार मानतो, सगळ्यांना नमस्कार करतो आणि सगळ्यांचे मी स्वागत करतो. आता रमा सुद्धा खूप छान तयार झालेली आहे. अण्णांनी जी तिला पहिली साडी गिफ्ट केलेली आहे तर ती साडी मात्र नेसून ती अण्णांच्या ह्या षष्टीला हजर असते. आता अक्षय पुढे म्हणतो की आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णासाहेब कर्णिक ज्यांना 60 वर्ष पूर्ण होतात ते 61वी यात पदार्पण करत आहे. त्यांची ऊर्जा अजून तशीच आहे. त्यांनी मात्र ह्या शाळेसाठी, या मातीसाठी, ह्या पाचगणीसाठी, पुण्यासाठी, मुंबईसाठी खूप काही कष्ट उचललेले आहेत. त्यांचं जे काही कार्य आहे तर ते अगदी एक महान आहे. आता होता होईल तेवढी खूप मदत केलेली आहे. हॉस्पिटल वगैरे सगळं काही अण्णांनी येथील लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. जे काही नकोय ती प्रत्येक गोष्ट माणसासाठी आता अण्णांनी खुली केलेली आहे आणि त्यापैकी मी सुद्धा एक आहे. त्यांनी मला सुद्धा खूप मदत केलेली आहे. माझ्या कुटुंबाला मला सावरलं. आमच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि अण्णामुळेच आज मी तुमच्या समोर उभा राहू शकतो. त्यांची लाडकी मानसकन्या आर.के. मॅडम आणि तुमच्या सगळ्यांची सुद्धा लाडकी मॅडम आर.के. मॅडम. त्यामुळे मी आर.के. मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द येऊन आता अण्णासाहेब कर्णिक यांच्याबद्दल बोलावे, त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय हा रमाला विनंती करत असतो आणि तो माणूस जो काही पाठलाग करणारा आहे तर तो तेथे येतो. तोंडाला मास्क वगैरे त्याने लावलेला आहे आणि तो मात्र अक्षय आणि रमा यांच्याकडे बघत असतो. आता मात्र तो माणूस तेथे येऊन बसतो सगळ्यामध्ये आणि अक्षयवर बारीक लक्ष ठेवून आहे. आता रमाला मात्र उठवत नसतं. रमाला अण्णांची खूप आठवण येते कारण अण्णा नाही एक तर रमावर खूप दडपण आहे. रमा खूप टेन्शन मध्ये आहेत आणि आता मात्र अक्षय म्हणतो की चला टाळ्या तर सगळ्यांनी वाजायला हव्यात. तेव्हा कशीबसी आता रमा उठते आणि अण्णाबद्दल बोलायला येते. आता सर्व मीडिया तिथे आलेली आहे आणि अण्णांपर्यंत जेथे कुठे आहे तर हा आवाज रमाचा पोहोचण्यासाठी कसेबसे मात्र रमाला अक्षय मात्र आता बोलायला अगदी तयार करतो. रमा उठते आणि आता अण्णांना म्हणते की अण्णा हे बघा, तुम्ही जिथे कुठे असतील तेथे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा अण्णा, मी तुम्हाला खूप मिस करत आहे. मिस काय तर सगळेजण तुम्हाला मिस करत आहेत. आणि हे बघा अण्णा, आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही मला जी साडी पहिल्यांदा दिली होती ती साडी मी नेसलेली आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर या, आम्ही सगळेजण तुमची वाट बघत आहोत. तेव्हा आता पाटील सर विचारतात की पण रमा मॅडम, अहो अण्णासाहेब दिसत नाही, ते कुठे गेलेले आहे? तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा बाहेर गावी गेलेले आहेत आणि ते लवकरात लवकरच येणार आहे. तेव्हा हा माणूस सगळं काही ऐकत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना अण्णा, आणि हे बघा एक मुलगी मात्र तिच्या वडिलांची मनापासून वाट बघत आहे. प्लीज काही झालं तरी लवकरात लवकर परत या. आणि त्याच वेळेस आता सगळे जे काही रिपोर्टर तेथे आलेले आहेत तर त्या सगळ्यांच्या मोबाईलवर मात्र आता जो अक्षयला पाठवलेला व्हिडिओ मेसेज आहे तर तो मात्र येतो. तेव्हा आता सगळेजण आपले मोबाईल चेक करतात आणि लगेच त्यातील एक रिपोर्टर म्हणतो की अण्णासाहेब कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही, परंतु ते सत्य आता काय करतात या मात्र आम्हाला माहिती आहे. ते नक्की काय त्यांचं मनोगत आहे ते आम्हाला सगळं काही कळालेलं आहे. तेव्हा आता रमा ही कावरीबावरी होते आणि अक्षय सुद्धा, कुणाला काहीच कळत नसतं नक्की आता हे रिपोर्टर काय बोलतात ते. आता तिथे जमलेले जे काही शिक्षक स्टाफ आहे तर त्या सगळ्यांच्या मोबाईलवर तो आता व्हिडिओ मेसेज येतो. प्रत्येकाचे मोबाईल वाजतात. आता अक्षय आनंद ह्या कुणालाच काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर प्रत्येक जण आपला मोबाईल चेक करत आहेत. सगळ्यांनी मात्र आता व्हिडिओ मेसेज बघितल्यानंतर सगळ्यामध्ये एक प्रकारची खळबळ उडते, कुजबुज व्हायला सुरुवात होते आणि आता रमा अक्षय ही सगळेजण आता हे नक्की काय होत आहे म्हणून बघत आहेत. तेव्हा आता ती दुसरी रिपोर्टर आहे तर ती तो व्हिडिओ मेसेज बघून अक्षय सरांना विचारते की काय अण्णासाहेब कर्णिक हे कंगाल झालेले आहेत का? त्यांची सगळी काही प्रॉपर्टी गहाण ठेवून विकली गेलेली आहे का? तेव्हा आता पाटील सर म्हणतात की तुम्ही नक्की हे काय बोलतात? तर आता तो रिपोर्टर म्हणतो की आम्ही नाही, कारण आता सोशल मीडियावर जी व्हायरल होणारी त्यांची जी काही व्हॉइस नोट आहे, आता व्हॉइस तो मेसेज आहे व्हिडिओ, तर तो बोलत आहे मात्र सगळं अण्णा स्वतः सांगत आहेत. आता रमाला अक्षयला यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता घरातील सगळेजण एकमेकांकडे बघत असतात नक्की हे सर्व काय सुरू आहे. रमा मात्र अक्षयला खुणावते नक्की काय झालं. किंवा आता अक्षय हा म्हणतो की ह्या नोटकडे लक्ष देऊ नका, जे काही आहे ते सगळं काही मी सांगतो. त्यानंतर मात्र ते रिपोर्टर म्हणते की आता असं असेल तर शाळेचं भविष्य काय आहे? पालकांनी फी भरलेली आहे, त्यांची मुलं इथे शिकतात, मग त्यांचं काय होणार आहे? तर आता दुसरा रिपोर्टर म्हणतो की रमा मॅडम नक्की हे सर्व काय चाललेलं आहे? आणि तेवढ्यात आता तेथील एक माणूस उभा राहतो आणि म्हणतो की म्हणजे अण्णासाहेब कर्णिक हे कंगाल झालेले आहेत का? म्हणजे अण्णासाहेबांची सगळी प्रॉपर्टी विकली गेलेली आहे का? रमाला आता पूर्णपणे काहीच कळत नसतं. रमा पूर्ण आता एक एक ऐकून मात्र स्तब्ध होत असते. शॉक एक प्रकारचा तिला बसत असतो. आता अक्षय सगळ्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करतो की अहो हे बघा जरा ऐकून घ्या प्लीज, असं काही नाही. आता तिथे सगळं काही गोंधळ निर्माण होतो. सगळे एका आवाजात विचारतात की
हे जे काही सुरू आहे ते आम्हाला कळायला हवं आहे. आणि हे बघा आम्ही येथे पैसे भरलेले आहेत, आता आमच्या मुलांचं काय. म्हणून आता अक्षयला हे सगळं काही बघून टेन्शन येतं आणि तो जो काही व्यक्ती आहे तो बारीक लक्ष ठेवून आहे. आता आनंद अभि हे सगळेजण मात्र सगळ्यांना समजवण्याचा तेथील माणसांना प्रयत्न करत आहे, परंतु कोणी ऐकायला तयारच नाही. तेव्हा रमा म्हणते की हे बघा अहो तसं काही नाही, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही शाळेचे ट्रस्टी आहोत, प्लीज एकदा विश्वास ठेवा. तेव्हा आता ती रिपोर्टर रमाला विचारते की तुम्हाला हे सर्व झाले हे कसं माहिती नाही, तुम्ही दोघंही मिळून आम्हाला फसवत आहात तर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा तुम्ही प्लीज असं काही म्हणू नका, असं काही नाही. रमा सुद्धा जीव तोडून सांगते हे बघा तसं काही नाही. आणि हा जो माणूस आहे तर तोंडाला मास्क लावून डोक्यामध्ये हॅट घालून आता हे सर्व बघत आहे आणि ऐकत आहे. तेव्हा आता दुसरा रिपोर्टर म्हणतो की हे जनतेच्या मनातील प्रश्न आहेत, आता अण्णासाहेब गायब आहे तर ही जबाबदारी तुमची आहे, तर या सगळ्या पूर्ण प्रॉपर्टीचे वारसदार तुम्ही आहात, की हे सर्व काय चालले सांगताल का. तेव्हा आता तेथील आलेले सगळे काही लोक आहेत, स्टाफ आहे, सगळेजण एक प्रकारचा गोंधळ उडवतात की हो बरोबर आहे, याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. तेव्हा आता अक्षय मोठ्याने म्हणतो की प्लीज ऐका ऐका. आनंद पाटील सर हे सगळेजण आता सगळ्यांना शांत राहायला सांगतात, परंतु कोणी काही ऐकायला तयारच नसतात. सगळ्यांना आता एक प्रकारचं वेगळं टेन्शन येते. तेव्हा आता अक्षय आता म्हणतो की हे बघा प्लीज मला बोलून द्या, प्लीज शांत व्हा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. त्यावरती दुसरी रिपोर्टर म्हणते की कशाला शांत हो, काही झालं तरी तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागतील. अण्णासाहेब कर्णिक कुठे आहे. तेव्हा आता रमाला अगदी खूप त्रास होत असतो. आता अक्षय म्हणतो की हे बघा तुम्हाला सगळं काही सांगतो, अण्णासाहेब आता कुठे आहेत आणि हा व्हिडिओ नेमकं काय आहे आणि ह्या व्हिडिओत नेमकं तुम्ही काय म्हणतात आणि आता ह्या ट्रस्ट एकंदरीत या सगळ्याचं काय होणार आहे हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे आणि या सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळणार आहे, या सगळ्याची उत्तर मी तुम्हाला देईल. आणि प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, माझ्यापेक्षा मात्र आता RK मॅडमवर विश्वास ठेवा एक माणूस म्हणून. आणि हे बघा तिच्यावर विश्वास ठेवा. आणि आज अण्णांचा स्पेशल असा दिवस आहे आणि आता मात्र ह्या स्पेशल दिवसासाठी आपण एकत्र जमलो आहोत आणि आजच्या हे स्पेशल दिवसाचा हेतू आहे तो काही वेगळा होता. तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या हे जे काही जमलेले आहे प्रत्येक आता ह्या रिपोर्टर द्वारे मात्र अण्णांपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा होता. अण्णांपर्यंत हे जे काही सुरू आहे तर ते पोहोचवायचं होतं. त्यामुळे मी आता प्लीज शांत राहा, तुमच्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडतो, कळकळीची मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज अफवा पसरू नका. एवढ्यात आता हा माणूस अगदी कावराबावरा होतो आणि अक्षयचं त्यावर लक्ष जातं. तेव्हा तो लगेच आता तेथून पळून जायला निघतो. अक्षय त्या माणसाला बघतो आणि जोरात आभ्याला आवाज देतो आणि तेवढ्यात तो माणूस तेथून पळून जातो. अक्षय स्वतः त्याच्या मागे धावत असतो आणि तो कुठे गेला अक्षय आता बाहेर येतो, परंतु तो तेथे नसतो. म्हणून तेथे जमलेल्या दोन व्यक्तींना मात्र आता अक्षय विचारतो की दादा अहो मास्क आणि अशी हॅट घातलेला एक माणूस तेथून पळून गेलात का, तुम्ही त्याला बघितलंच का. आणि त्याने चेकचा असा शर्ट घातलेला होता. आता तो व्यक्ती नाही असं म्हणतो. तर आता तेथे एक अशी लेडीज उभी आहे, ती फोनवर बोलत असते. अक्षय तिला विचारतो की ताई तुम्ही आता येथे एखादा माणूस पळून जाताना बघितलास का, आणि मास्क घातलेला आहे आणि डोक्यामध्ये कॅप आहे. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी रमाला घेऊन घरी येतात आणि रमा खूप रडत असते. तेव्हा सगळेजण रमाला समजावत असतात. पार्वती आजी म्हणते की रमा हे बघ असं काही रडून काही होणार आहे का. तेव्हा आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की पाई आजी कसे शांत हो तुम्हीच सांगा, त्या माणसाने आयुष्यभर लोकांचं चांगलं केलं, त्या माणसाला मात्र बदनाम कसं करू शकतात लोक, अण्णा तसे नाहीत. तेव्हा आता आनंद रमाला समजावतो हे बघ अगं अण्णा कसे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळे आरोप खोटे आहे, अख्ख्या जगाला हळूहळू कळेलच, त्यामुळे हे बघ तू रिलॅक्स हो. तेव्हा आता मयुरी सुद्धा रमाला समजावते की हे बघ लोक किती काही झालं तरी चार चौजगामध्ये बोलणारच आहे, त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. रमा आता रडतच म्हणते की मी असं कसं लक्ष देऊ नकोस, ते माझे अण्णा आहेत, अण्णांच्या बाबतीत इतकं सगळं काही बोललं जातं. एका व्हिडिओमुळे जे काही आता हे आहे ते त्यात जे काही बोलले त्या सगळ्यामुळे हे सगळं काही वाया गेलेलं आहे आणि हा कुठला न्याय आहे. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा समजावते की हे बघ रमा बिझनेस म्हटल्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी आल्यात आणि हे बघ रमा मी तुला सांगते की मी सुद्धा ह्या सगळ्यातून गेलेले आहे, त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी यात येतात आणि हाच तर व्यवसायाचा एक खेळ आहे, या सगळ्यातून गेलेले आहे. त्यामुळे जरीही आपण खरं असलो शेवटी एक ना एक दिवस मात्र आपण सत्याच्या कसोटीवर उतरतोच. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की आई आजी तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, अण्णांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असेल. त्यानंतर आता अक्षय त्या माणसाला शोधत असतो आणि आता पुढे येतो. पुढे काही तो दोन मॅडम दिसतात, त्यांना विचारतात की ताई तुम्ही आता एखाद्या माणसाला बघितलं का पळत जाताना, त्याने मास्क तोंडाला घातलेला आहे आणि डोक्यामध्ये कॅप घातलेली आहे, चेकचा शर्ट वगैरे होता. तेव्हा कोणीही अक्षयला नाही असं म्हणत असतात.
तेव्हा आता अक्षय पूर्णपणे वैतागून जातो आणि त्या माणसाला तो शोधत असतो. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय म्हणतो की तो माणूस नक्की तांबट करायचा असेल. अभि म्हणतो की तो दुसरा कोणीतरी आहे की नक्की तांबट करायचा आहे. तर अक्षय म्हणतो की दुसरा कोण असू शकतो. तेव्हा आता अभि म्हणतो की अण्णांना दुसरं अजून कोणीतरी शोधत असलं तर. त्यावरती आनंद म्हणतो की तो माणूस आहे तर ऍक्च्युली तो तांबटकरांचाच असावा आणि अण्णांची बेल आहे ती दुसऱ्या कोणत्या तरी माणसांनीच केलेली आहे. तर त्यावरती आता अभि म्हणतो की अण्णांनी दीक्षितांना अचानक कामावरून काढून टाकलं आणि हे पण त्यानंतर मात्र जी काही फाईल वगैरे आहे ती सगळी काही त्यांच्याकडे घेतली आणि नंतर मात्र जो काही तो मेसेज त्यांनी पाठवला आणि ही डील झाली की नाही ती कुणाबरोबर झाली हे आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आता अक्षय म्हणतो की हो आता या सगळ्यामध्ये मात्र तो दीक्षितच असेल. तर आता अक्षय विचारतो की रमा कुठे आहे. तर शशिकांत म्हणतो की रमा ही दीक्षितांकडे गेलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. नक्की आता हे सगळ्या मागे कोण आहे हे शोधून काढण्यासाठी आता अक्षय, शशिकांत, आनंद, अभि हे सगळेजण एकत्र येऊन विचार करत आहे आणि नक्की आता सत्य काय आहे हे शोधण्यासाठी मात्र आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. धन्यवाद.